नमस्कार मित्रांनो, डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम पार्ट 2. वेलकम टू कोपा व्हर्च्युअल क्लासरूम ट्रेड कॉम्प्युटर ऑपरेटर अँड प्रोग्रामिंग असिस्टंट प्रेझेंटेड बाय NB पानसे. याच्या आधीच्या लेसनमध्ये आपण पाहिलेलं आहे की डेटा म्हणजे काय, डेटाबेस म्हणजे काय, डेटाबेस कसा क्रिएट करायचा ते सुद्धा आपण त्या ठिकाणी पाहिलेलं आहे. आता डिझायनिंग ए डेटाबेस, ॲक्च्युअल डेटाबेस कसा तयार करायचा आहे, त्यासाठी आपल्याला मायक्रोसॉफ्ट ॲसेस पॅकेज कसं वापरायचं आहे ते आपण याच्यामध्ये विथ प्रॅक्टिकल पाहणार आहोत. आता सगळ्यात आधी काय करायचं आपल्याला, डेटा डिझायनिंग किंवा डेटाबेस डिझायनिंग ए डेटाबेस. The first step in creating a database is to think about why you need it. What is its purpose? Once you know the answer, you can begin designing your own database. Ask yourself questions like what kind of information will it store? How will I have to break down this information so it can be in my database? सगळ्यात आधी आपल्याला काय करावं लागेल की आपल्याला डेटाबेस कशासाठी तयार करायचा आहे, त्याच्यामध्ये कुठल्या टाईपची इन्फॉर्मेशन आपल्याला स्टोअर करायची आहे आणि ती इन्फॉर्मेशन आपण नंतर कशा प्रकारे यूज करणार आहोत. तर हे आधी आपल्याला काय करावं लागेल, कुठलाही डेटाबेस तयार करण्यापूर्वी ठरवावं लागेल आणि त्याच्यानंतरच आपल्याला डेटाबेस पॅकेजमध्ये डेटाबेस आपला स्वतःचा आपल्याला तयार करता येईल. या ठिकाणी आपण एक एक्झाम्पल घेतलेलं आहे, द बुक स्टोअर सिनेरिओ. हे बुक स्टोअरचा डेटाबेस आपल्याला तयार करायचा आहे. म्हणजे पुस्तकाचं दुकान असेल, त्या पुस्तकाच्या दुकानामध्ये कस्टमर येत असतील आणि पुस्तक वेगवेगळ्या टाईपचे पुस्तकं विकत घेत असतील. मग काही जण ऑनलाईन विकत घेण्यासारखे असतील, काही जण डायरेक्ट दुकानामध्ये येऊन विकत घेऊ शकतात, मे बी डिपेंड्स. तर एक आपण याचा एक एक्झाम्पल घेतोय, द बुक स्टोअर सिनेरिओ. वी हॅव अ कस्टमर्स अँड सेल बुक्स व्हाया ऑर्डर. कस्टमरने, जो कोणी दुकानदार असेल त्याला ऑर्डर दिली की त्या ऑर्डरनुसार तो दुकानदार त्या कस्टमरला काय विकत असेल, बुक्स विकत असेल. बोथ इन द स्टोअर अँड ऑनलाईन. म्हणजे फिजिकली आपण त्या दुकानामध्ये जाऊनही पुस्तक विकत घेऊ शकतो किंवा ऑनलाईन सुद्धा आपल्याला ते पुस्तकं विकत घ्यायचे असतील. तर याच्याशी रिलेटेड आपल्याला काय करायचं आहे, एक डेटाबेस तयार करायचा आहे. म्हणजेच काय असेल, कस्टमर म्हणल्यानंतर त्या कस्टमरचं नाव आलं, कारण ऑनलाईन जर विकायचं म्हणलं तर काय असेल, त्या कस्टमरचं नाव असेल, कस्टमरचा ॲड्रेस असेल, कस्टमरचा मोबाईल नंबर असेल आणि त्या कस्टमरने कुठलं बुक घेतलं ती इन्फॉर्मेशन सुद्धा आपल्याला ठेवावं लागेल. त्यानंतर बुक्समध्ये काय असेल की कुठल्या पुस्तकाचं नाव असेल, ते पुस्तकाची किंमत असेल, त्या पुस्तकाची क्वांटिटी असेल किंवा ते पुस्तक कुठला ऑथरने लिहिलेलं आहे त्याचं नाव असेल आणि ऑर्डर म्हणजे किती तारखेला ते पुस्तक त्यांनी परचेस केलं, कुठल्या कस्टमरने परचेस केलं, कुठलं पुस्तक परचेस केलं, हे डिटेल्स कशामध्ये असतील, ऑर्डरमध्ये असतील. मग आपण एक एक्झाम्पल पाहू, द बुक स्टोअर सिनेरिओ. ॲट द रेडी टू रीड, आपलं दुकानाचं नाव काय, रेडी टू रीड. आवर कस्टमर विल प्लेस द ऑर्डर फॉर द बुक्स. कस्टमरने आपल्याला ऑर्डर दिली पुस्तक घेण्याची. ॲट द व्हेरी लिस्ट वी विल वॉन्ट आवर डेटाबेस टू ट्रॅक द बुक्स वी सेल, the customer we sell them to, and the date of each of the orders. The database will also be able to tell us where our customer live when we need to send them book or coupons. आता आपलं पुस्तकाचं दुकान आहे, पुस्तकाच्या दुकानामध्ये मग आपल्याला काय काय लागेल की आपण कुठलं पुस्तक विकलं, कुठल्या कस्टमरला विकलं, तो कस्टमर कुठे राहत होता आणि कुठल्या तारखेला किंवा कुठल्या ऑर्डर नंबरनुसार ते पुस्तक आपण त्यांना विकलं. ही इन्फॉर्मेशन आपल्याला कशामध्ये ठेवायची, आपल्याला डेटाबेसमध्ये आपल्या ठेवायची आहे. आणि त्या डेटाबेसला आपण नाव काय देणार आहे, रेडी टू रीड, कारण आपल्या दुकानाचं नाव काय, रेडी टू रीड. प्लॅन अ डेटाबेस. मग आपल्याला त्याच्यानुसार काय करावं लागेल, प्लॅनिंग करावं लागेल डेटाबेसची. वी आर प्लॅनिंग अ डेटाबेस टू ट्रॅक आवर कस्टमर, द बुक वी हॅव अँड द ऑर्डर आवर कस्टमर प्लेस. वी विल नीड अ टेबल फॉर इच वन ऑफ these. मग आपल्याला याच्यामध्ये 3 टाईपचे टेबल तयार करावं लागतील. एक कस्टमरचा टेबल तयार करावा लागेल, एक ऑर्डरचा टेबल तयार करावा लागेल आणि एक बुकचा टेबल आपल्याला तयार करावं लागेल. म्हणजे रेडी टू रीड नावाचा डेटाबेस मध्ये आपल्याला काय करायचं आहे, 3 टेबल तयार करायचे, कस्टमर, ऑर्डर आणि बुक. आता कस्टमरमध्ये कुठली इन्फॉर्मेशन स्टोअर करायची, ऑर्डरमध्ये कुठली इन्फॉर्मेशन स्टोअर करायची आणि बुक नावाच्या टेबलमध्ये कुठली इन्फॉर्मेशन स्टोअर करायची, ते आपण या डिझायनिंग ए डेटाबेस याच्यामध्ये पाहणार आहोत. प्लॅन टेबल फील्ड्स. मग आता कस्टमरमध्ये ॲक्च्युअल कस्टमर नावाचा जो आपण टेबल तयार करणार त्याच्यामध्ये काय ठेवू, कस्टमरचं नाव, कस्टमरचं सरनेम म्हणजे फर्स्ट नेम, लास्ट नेम,
त्यानंतर कुठं कस्टमर राहतो त्यांचा ॲड्रेस, कुठल्या सिटीमध्ये राहतो त्याचा ॲड्रेस आणि कुठल्या स्टेटमध्ये राहतो तो ॲड्रेस आपल्याला त्याच्यामध्ये स्टोअर करावा लागेल. म्हणजे कस्टमर नावाच्या टेबलमध्ये आपण फील्ड नेम्स घेतले, फर्स्ट नेम, लास्ट नेम, स्ट्रीट, सिटी आणि स्टेट. तसंच दुसरा आपण टेबल तयार केला बुक्स नावाचा. त्याच्यामध्ये काय केलं आहे की त्या पुस्तकाचं नाव, त्या पुस्तकाचा ऑथर, त्या पुस्तकाची प्राईस आणि त्या पुस्तकाची कॅटेगरी. आता ॲक्च्युअली कॅटेगरी म्हणजे याच्यामध्ये काय स्टोअर करणार आहे आपण की ते पुस्तक हिस्ट्रीशी रिलेटेड आहे, जिओग्राफीशी रिलेटेड आहे, सायन्सशी रिलेटेड आहे, मॅथमॅटिक्सशी रिलेटेड आहे. जे काही असेल ते आपल्याला कॅटेगरीमध्ये लिहायचं आहे. त्यानंतर ऑर्डर. मग ऑर्डर नंबर असतो कुठल्याही ऑर्डरला. त्यानंतर कुठल्या कस्टमरने घेतलं त्या कस्टमरचं नाव लिहावं लागेल आपल्याला, कुठलं बुक घेतलं ते लिहावं लागेल, डेट घ्यावं लागेल आणि त्याच्यानंतर परत काय क्वांटिटी असेल ते आपण नंतर पाहणार आहोत क्वांटिटीचं. So plan table fields. Once you know what table you need, the next step is to decide what fields belong in each table. आता आपण पाहिलं टेबल पाहिला आणि त्या टेबलमध्ये कुठले फील्ड घ्यायचे ते सुद्धा आपण पाहिलेलं आहे. क्रिएटिंग अ न्यू डेटाबेस विथ ॲसेस. आता नवीन डेटाबेस आपल्याला तयार करायचा आहे मायक्रोसॉफ्ट ॲसेसमध्ये. मग त्यासाठी काय काय करावं लागेल, सेटिंग अप द टेबल्स. टेबल तयार करावं लागतील, टेबलला नाव द्यावं लागेल, नेमिंग अ टेबल. टू रिनेम ए टेबल, टेबलचं नाव आपल्याला चेंज करावं वाटलं चेंज करता येईल. टू क्लोज अ टेबल, तो टेबल आपल्याला परत क्लोज करावं लागेल. टू ओपन अ टेबल, परत टेबल आपल्याला ओपन करता येईल. ॲड मोर टेबल टू द डेटाबेस, एकापेक्षा जास्त आपण टेबल त्याच्यामध्ये तयार करू शकतो. ॲडिंग फील्ड टू द टेबल, टेबलमध्ये फील्ड्स तयार करावं लागतील. याच्यामध्ये दोन व्ह्यू आहेत, डेटा सीट व्ह्यू आणि डिझाईन व्ह्यू. ॲडिंग फील्ड्स इन डेटा सीट व्ह्यू. आता डेटा सीट व्ह्यू किंवा डिझाईन व्ह्यू असेल तर त्याच्यामध्ये आपल्याला काय करावं लागेल, आपल्या प्रत्येक टेबलमधले जे काही फील्ड नेम्स आहेत ते फील्ड नेम्स त्याच्यामध्ये आपल्याला ॲड करावं लागेल. मग ज्यावेळेस आपण फील्ड नेम ॲड करायला जातो तर बाय डिफॉल्ट काय असेल त्या ठिकाणी ॲसेस क्रिएट वन फील्ड इन इच न्यू टेबल, the ID field. This field auto numbers to give each record in the table a unique number identifier. You may want to rename the ID field with the unique name because the ID field appears automatically in every table you create. जेव्हा केव्हा आपण कुठलाही टेबल तयार करतो तर फर्स्ट फील्ड येईल ID. मग त्याला आपण नाव त्याचं चेंज करू शकतो, जसं आपण या ठिकाणी केलेलं आहे कस्टमर ID, बुक ID किंवा ऑर्डर नंबर अशा टाईपमध्ये. युनिक नंबर असेल जसं आपला रोल नंबर असतो किंवा एक्झाम सीट नंबर असतो, दॅट इज द युनिक. दोन मुलांचा सीट नंबर सेम असणार नाही किंवा तीन व्यक्तींचा रोल नंबर सेम असणार नाही. प्रत्येकाचा इंडिव्हिज्युअल काय असेल रोल नंबर असेल किंवा सपोज फॉर एक्झाम्पल मोबाईल नंबर. डेटा टाईप्स. मग जेव्हा आपण काय करतोय की टेबल तयार करतोय, टेबल तयार करण्यासाठी आपल्याला पहिल्यांदा टेबलमध्ये कुठले फील्ड घ्यायचे ते आपण ठरवतोय आणि त्या फील्डमध्ये कुठल्या टाईपची इन्फॉर्मेशन आपल्याला स्टोअर करायची ते आपण ठरवावं लागेल. जसं की आपण पाहिलं ऑर्डर डेट असेल तर ऑर्डर डेटमध्ये काय आपल्याला स्टोअर करायची, डेट स्टोअर करायची असेल, जी कुठली डेट असेल ते. किंवा जसं क्वांटिटी म्हणलं आपण तर क्वांटिटीमध्ये काय करू आपण त्या पुस्तकाची क्वांटिटी इन द फॉर्म ऑफ नंबर्स किंवा इन द फॉर्म ऑफ डिजिट आपल्याला तयार करावं लागते. म्हणजे ज्यावेळेस आपण टेबल तयार करतोय, टेबलचे जेव्हा फील्ड आपण करतोय तर फील्डला काय असतील, प्रॉपर्टीज असेल आणि तो फील्ड टाईप म्हणजेच फील्ड टाईप म्हणजेच काय, त्याच्यामध्ये आपल्याला कुठल्या टाईपचा डेटा स्टोअर करायचा आहे ते. डेटा टाईप्स. Every field in table has a properties and these properties define the field's characteristics and behavior. The most important property for a field is its data type. सगळ्यात महत्त्वाची जी फील्डची प्रॉपर्टी आहे ती काय आहे, त्याच्यामध्ये आपण कुठल्या टाईपचा डेटा स्टोअर करणार आहे. जसं आपण सपोज फॉर एक्झाम्पल डेट ऑफ बर्थ आपल्याला स्टोअर करायची तर आपण तर फील्ड डेटा टाईप मध्ये जर डेट घेतला आपण तर काय होईल, त्याच्यामध्ये फक्त डेटा स्टोअर होईल. त्याच्यामध्ये कोणाचं नाव वगैरे आपल्याला स्टोअर करता येणार नाही. ऑटोमॅटिकली आपण नाव स्टोअर करताना काय होईल, त्या ठिकाणी आपल्याला एरर मेसेज डिस्प्ले होईल. एव्हरी फील्ड इन टेबल हॅज अ प्रॉपर्टीज अँड दिस प्रॉपर्टी डिफाईन द फील्ड कॅरेक्टरिस्टिक्स अँड बिहेवियर. मग असे वेगवेगळ्या टाईपचे डेटा टाईप्स आहेत. आपल्याला ज्या टाईपचा डेटा आपल्या फील्डमध्ये स्टोअर करायचा आहे, टेबलमध्ये स्टोअर करायचा आहे, त्याच्यानुसार त्या फील्डचा डेटा टाईप आपल्याला काय करावं लागेल, सिलेक्ट करावं लागेल. मग डेटा टाईप ऑफ शॉर्ट टेक्स्ट. आता शॉर्ट टेक्स्ट म्हणजे काय, अ टेक्स्ट और कॉम्बिनेशन ऑफ टेक्स्ट अँड नंबर्स इन्क्लुडिंग नंबर दॅट डू नॉट रिक्वायर कॅरेक्टर्स, कॅल्क्युलेटिंग मोबाईल नंबर. आता याच्यामध्ये काय, आपण टेक्स्ट टाईपचा जर डेटा त्या ठिकाणी सिलेक्ट केलेला असेल तर त्याच्यामध्ये आपल्याला टेक्स्ट म्हणजेच कॅरेक्टर स्टोअर करता येतील, प्लस काही नंबर सुद्धा आपल्याला त्याच्यामध्ये स्टोअर करता येईल. नंबर कुठले स्टोअर करता येईल, ज्याच्यावरती आपल्याला मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन करायचे नसतील असे. आणि त्याची जी साईज आहे ती साईज किती आहे, अप टू 255
characters. Long text, a lengthy text or combination of text and numbers. आता आपण लॉंग टेक्स्ट जर डेटा टाईप सिलेक्ट केलेला असेल तर त्याच्यामध्ये आपल्याला कॅरेक्टर सेव्ह करता येतील, नंबर सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी सेव्ह करता येतील. फक्त याची काय आहे, जी साईज आहे ती साईज किती आहे, 63,999. आणि शॉर्ट टेक्स्ट जी होती त्याची साईज किती होती, 255. आता नंबर डेटा टाईप म्हणजेच काय असेल, न्यूमरिक डेटा युज्ड इन मॅथमॅटिकल. ज्या डेटावरती आपल्याला मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन्स करायचे असतील तर त्या फील्डचा जो डेटा टाईप आहे तो डेटा टाईप आपल्याला काय सिलेक्ट करावा लागेल, नंबर म्हणून सिलेक्ट करावा लागेल. मग याची जी साईज आहे ते साईज किती आहे, 1 बाईट, 2 बाईट और 8 बाईट्स. डेट आणि टाइम, डेट अँड टाइम व्हॅल्यूज फॉर द इयर्स 100 थ्रू 9999. याची जी साईज आहे 8 बाईट. समजा आपल्याला ऑर्डर डेट स्टोअर करायची असेल, डेट ऑफ बर्थ स्टोअर करायची असेल किंवा एखादी स्पेसिफिक डेट आपल्याला फक्त डेट टाईप डेटा किंवा स्टोअर करायचा असेल तर अशा वेळेस आपण त्या ठिकाणी डेटा टाईप कुठला वापरणार आहे, डेट टाईप त्या पर्टिक्युलर फील्डचा. करन्सी, करन्सी व्हॅल्यू अँड न्यूमरिक डेटा युज्ड इन मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन इन्व्हॉल्विंग द डेटा विथ 1 to 4 डेसिमल प्लेसेस. याची साईज आहे 8 बाईट्स. ॲटो नंबर, अ युनिक सिक्वेन्शियल इन्क्रिमेंटेड बाय 1 नंबर और द रँडम नंबर. याची साईज आहे 4 बाईट्स. करू शकतो यस अँड नो व्हॅल्यूज अँड फील्ड्स दॅट कंटेन ओनली वन ऑफ टू व्हॅल्यूज, ट्रू और फॉल्स, लाईक दॅट. त्यानंतर नेक्स्ट डेटा टाईप्स आहे अटॅचमेंट. फाइल्स सच ॲज डिजिटल फोटोज, मल्टिपल फाइल्स कॅन बी अटॅच्ड पर रेकॉर्ड. ज्यावेळेस आपण टेबलमध्ये रेकॉर्ड इन्सर्ट करणार आहे त्यावेळेस आपल्याला काही फाइल्स किंवा डिजिटल फोटोज जर आपल्याला त्याला अटॅच करायचे असतील त्या रेकॉर्डला तर अशा वेळेस आपण अटॅच करू शकतो. फक्त त्याचा डेटा टाईप कुठला असेल, अटॅचमेंट. अप टू 2 GB, साईज किती, अप टू 2 GB. देन OLE ऑब्जेक्ट्स. OLE ऑब्जेक्ट कॅन स्टोअर द पिक्चर, ऑडिओ, व्हिडिओ. याची साईज जी आहे अप टू 2 GB. हायपरलिंक, टेक्स्ट और कॉम्बिनेशन ऑफ टेक्स्ट अँड नंबर स्टोअर्ड अप टू 8192 कॅरेक्टर्स. हायपरलिंक, जसं आपण हायपरलिंक मायक्रोसॉफ्ट वर्डमध्ये पाहिलं होतं तशाच टाईपचं आपल्याला जर हायपरलिंक द्यायची असेल तर त्यासाठी आपण हायपरलिंक डेटा टाईप वापरू शकतो. पिक्चर्स असतील, ऑडिओ असतील, व्हिडिओ असतील त्याच्यासाठी OLE ऑब्जेक्ट आपण वापरू शकतो. फाईल्स असतील, डिजिटल फोटोज असतील, मल्टिपल फाईल्स आपल्याला आपल्या डेटाबेसमध्ये घ्यायचे असतील, अटॅचमेंट आपण डेटा टाईप वापरू शकतो. देन लुकअप विझार्ड, दॅट इज द इम्पॉर्टंट विझार्ड इन database applications. The lookup wizard entry in data type column in the design view is not actually a data type. A simple lookup field uses the contents of another table or the value list to the validate the content of single value per row. तर हे आपण प्रॅक्टिकली पाहणार होत आहेत. लुकअप विझार्ड, हायपरलिंक, OLE ऑब्जेक्ट्स, अटॅचमेंट, शॉर्ट टेक्स्ट, लॉंग टेक्स्ट, डेट, नंबर्स, करन्सी, हे सगळे डेटा टाईप्स आपल्याला प्रॅक्टिकली पाहिजे. फक्त कुठला डेटा टाईप कुठे यूज करायचा आहे ते आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. कॅल्क्युलेटेड, यू कॅन क्रिएट अन एक्सप्रेशन दॅट यूज द डेटा फ्रॉम वन और मोर फील्ड्स. यू कॅन डेसिग्नेट द डिफरंट रिझल्ट डेटा टाईप फ्रॉम द एक्सप्रेशन्स. देन डेटा व्हॅलिडेशन. आता पाहिलं आपण की टेबल तयार करणार आहे, टेबलमध्ये आपण फील्ड वेगवेगळे घेणार आहे. मग ज्या फील्डमध्ये जी इन्फॉर्मेशन आपल्याला स्टोअर करायची असेल त्याच्यानुसार आपल्याला त्या फील्डचा डेटा टाईप आपल्याला सिलेक्ट करावा लागेल. आता एखाद्याच आपण डेट टाईप डेटा सिलेक्ट केलेला असेल आणि एखाद्याने त्याच्यामध्ये जर कॅरेक्टर इन्सर्ट केलं तर ऑटोमॅटिकली काय व्हायला पाहिजे, तिथे एरर मेसेज डिस्प्ले व्हायला पाहिजे. त्यालाच काय म्हणतो आपण, डेटा व्हॅलिडेशन. म्हणजे डेटा जर व्हॅलिड असेल तर ॲक्सेप्ट होईल, इनव्हॅलिड असेल तर त्या ठिकाणी काय होईल, एरर मेसेज डिस्प्ले होईल. म्हणजे डेटा एंट्री करताना जर तो ॲक्युरेट डेटा जर आपण एंटर केला तर आपल्याला जे रिक्वायर्ड आउटपुट पाहिजे ते रिक्वायर्ड आउटपुट काय मिळेल, 100% करेक्ट मिळेल. त्यालाच म्हणतो आपण व्हॅलिड डेटा. किंवा जे इनपुट करतोय आपण डेटा त्याच वेळेस तो डेटा काय होईल, चेक होईल तो व्हॅलिड आहे किंवा नाही. द डेटा व्हॅलिडेशन इज अन इम्पॉर्टंट डेटाबेस कन्सेप्ट. इट इज द प्रोसेस बाय विच assess test the data that is being entered into the database to make sure it is an acceptable or valid format. For example, डेट जसे आपण एंटर करतोय, आता डेट एंटर करताना काय होईल, एखाद्याने जानेवारी 4, 2008 अशी डेट एंटर केली आणि एखाद्याने 4/1/2008 अशी डेट एंटर केली.
दोन्ही डेट सेम आहे, पण ऍक्च्युअली ज्यावेळेस कॉम्प्युटरमध्ये ती डेट जाईल तर दुसरी डेट काय होईल त्या ठिकाणी, जानेवारी 1 म्हणजे पहिल्यांदा आपण मंथ घेतलेला आहे, तर या ठिकाणी चौथा मंथ कन्सिडर होईल सेकंड डेटनुसार. तर हे कन्फ्युजन टाळण्यासाठी त्या ठिकाणी आपल्याला काय करावं लागेल, डेटचा जो फॉर्मॅट आहे DDMMYY आपण जर त्या ठिकाणी सेट केला तर जी कोणी डेट त्या ठिकाणी ऍक्सेप्ट होईल ती सगळी कुठल्या फॉर्मॅटमध्ये ऍक्सेप्ट होईल, डे, मंथ आणि इयरच्या फॉर्मॅटमध्ये होईल. जसं आता या ठिकाणी जानेवारी 4/2008 लिहिलं आपण, तर पहिल्यांदा काय आलंय, मंथ आलाय, नंतर डे ऑफ द मंथ आलाय आणि त्याच्यानंतर इयर आलेलं आहे. म्हणजेच आपल्याला त्या ठिकाणी जो फॉर्मॅट आहे त्याचा डेटा व्हॅलिडेशन आहे, तो डेटा व्हॅलिडेशनसाठी त्याचा फॉर्मॅट आपल्याला सेट करता येईल. असेच अलाउज यू टू सेट द फील्ड प्रॉपर्टीज. आपल्याला त्या फील्डच्या प्रॉपर्टीज काय करावं लागेल, सेट करावं लागतील. अँड डेटा व्हॅलिडेशन रूल्स. मग फील्डच्या प्रॉपर्टीज म्हणजेच काय, त्याचे जे व्हॅलिडेशन त्या पर्टिक्युलर फील्डमध्ये जो काही डेटा आपल्याला इन्सर्ट करायचा आहे त्याच्याशी रिलेटेड रूल्स आपल्याला त्या ठिकाणी काय करता येतील, सिलेक्ट करता येतील. त्यालाच म्हणतो आपण फील्ड प्रॉपर्टीज. Access allows you to set field properties and data validation rules to force the person entering data to follow a specific format. Data type and validation rules. To set the data validation rules. In design view, highlight the field that require a validation rules. In the field properties section at the bottom half of the window, set your validation rule using the expression builder. The expression builder offers the common syntax to set up the data validation rule. आता आपण ज्यावेळेस ऍक्च्युअल प्रॅक्टिकलमध्ये टेबल तयार करू आणि फील्डची प्रॉपर्टी सेट करू त्यावेळेस एक्सप्रेशन बिल्डर काय प्रकारे येतो त्या ठिकाणी आपल्याला माहिती पडून जाईल. मग त्याच्यामध्ये आपल्याला काय करता येईल, फील्डचं जे व्हॅलिडेशन रूल आहे, व्हॅलिडेशन टेक्स्ट आहे, ती आपल्याला त्या ठिकाणी सेट करता येईल. तर जनरली काय, आपण या ठिकाणी एक एक्झाम्पल घेतलं, आपल्याला बुक्सची जी कॅटेगरी आहे त्याचा व्हॅलिडेशन रूल आपल्याला सेट करायचा आहे. तो कशामध्ये, कॅटेगरीमध्ये. तर काय करायचं आहे की जी कॅटेगरी असेल ती कॅटेगरी कुठली दाखवायची आपल्याला, सायन्स असेल, थेरी असेल, प्रॅक्टिकल असेल, मॅथमॅटिक्स असेल, इंजिनिअरिंग, ड्रॉइंग असेल. याच्या व्यतिरिक्त जर दुसरी कुठली कॅटेगरी जसं की हिस्ट्री याच्यामध्ये आपण इन्क्लूड केलेलं नाही, समजा एखाद्याने हिस्ट्री टाईप केलेलं असेल तर ती त्या ठिकाणी ऍक्सेप्ट होणार नाही. म्हणजे त्याची जी कॅटेगरी आहे ती कॅटेगरी फक्त कुठली ऍक्सेप्ट होईल, जी आपण या व्हॅलिडेशन रूलमध्ये लिहिलेली तीच ऍक्सेप्ट होईल, सायन्स, थेरी, प्रॅक्टिकल, मॅथमॅटिक्स और इंजिनिअरिंग, ड्रॉइंग. Validation rule work most easily with numerical fields. Rules for text fields are required to enclose each acceptable value inside its own quotation mark, separating them with the OR. आता या ठिकाणी आपल्याला OR कमांड वापरून आपल्याला काय करता येईल, ते सेपरेट करता येईल. व्हॅलिडेशन टेक्स्ट, जसं व्हॅलिडेशन रूल्स आपण टाकला, कॅटेगरी कुठली पाहिजे, सायन्स, थेरी, प्रॅक्टिकल, मॅथमॅटिक्स और इंजिनिअरिंग, ड्रॉइंग, याच्यापैकी एक कुठली तरी पाहिजे. याच्यापेक्षा जर व्यतिरिक्त दुसरी जर कुठली टाकली तर ती ऍक्सेप्ट होणार. त्याला म्हणतो आपण व्हॅलिडेशन टेक्स्ट. व्हॅलिडेशन टेक्स्ट इज स्पेशलाइज्ड एरर मेसेज यू कॅन सेट टू हॅव ऍसेस. टेल द युजर एंटरिंग डेटा द स्पेसिफिक वे यू वॉन्ट दॅट पर्सन टू एंटर इट. मग आपल्याला या ठिकाणी सांगता येईल, एखाद्याने दुसराच जर कुठला एंट्री त्या ठिकाणी केलेला असेल तर व्हॅलिडेशन कॅटेगरीमध्ये आपण दाखवू शकतो, मस्ट बी एंटर सायन्स, थेरी, प्रॅक्टिकल, मॅथमॅटिक्स, असं आपल्याला त्या ठिकाणी एरर मेसेज डिस्प्ले करता येईल. थँक्यू.